खासदार प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा संताप उसळला आहे। म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य, सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं। यासाठी मी प्रथमतः खासदारांचा निषेध करतो। कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी, त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात। 5-10 वर्ष जे स्वतःला करता आलं नाही, त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा, ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला आहे। पण सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणं एक खासदार म्हणून हे चुकीचं आहे का? की सत्ताधाऱ्याकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो प्रश्न उपस्थित? तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे। आपण पत्रकार महोदय, आपण ज्येष्ठ आहात, तमाशा या शब्दाचं आपण समर्थन करता का? एखाद्या भारतीय सैन्याने एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्या पुसल्या गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का? त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। ऑपरेशन सिंदूर हा एक तमाशा होता असं विधान त्यांनी लोकसभेत केलं होतं। त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सोलापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। आज शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाढवावर प्रणिती शिंदे यांचा फोटो लावून काळी शाई फेकत जोरदार निदर्शने केली। त्यांच्या विधानाची तुलना गाढवाशी करत त्यांनी निषेध व्यक्त केला। प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य महिलांच्या स्वाभिमानाचा अपमान करणारे असल्याचा आरोप करत भाजपने तात्काळ माफीची मागणी केली। भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रणिती शिंदे यांचा निषेध नोंदवला आणि यापुढे असं वक्तव्य सहन केलं जाणार नाही असा इशारा देण्यात आला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।